चला आता मामा जिंकलेले आहेत शेवटी ही मॅच. मामी खुश झाले. मॅन ऑफ द मॅच. नमस्कार, मी गायक पुष्पक माली. आपल्या सर्वांचाच लाडका कालवार गावचा सुपुत्र ध्रुव याचाच वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्याचं येणारं आयुष्य असत भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावो हीच एकविराई चरणी प्रार्थना. मिलो दंड आयुष्य आमच्या ध्रुव बाळाला. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आगरी श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो आज बरेच दिवसानंतर ब्लॉग टाकतोय कारण की आज चालू आहे मामाकडे आणि परीक्षा पण बोर्डाची परीक्षा 12वीची जवळ येते पुढच्या महिन्यात 11 तारखेला फेब्रुवारीला. आणि मी चाललो आहे आता मामाकडे. हे बघा बॅगेत पुस्तकं भरून नेत लावलेत. चला आता चाललो. आणि ध्रुवाचा आज बड्डे पण आहे. मग मावशीचे जाईन संध्याकाळचे. आता दुपारचे 1 वाजलेत. सो बघूया. चला आता बसलो आहे गाडीत. अजून प्रीत आताच आला शाळेतून लगेच तयार होऊन बसला गाडीत. मम्मी उद्या येणार आहे. आम्ही आज चाललो. नको बस तू. काच खाली कर भाऊ. चल येते का कामाला सोडतो. आज सुट्टी आहे. उद्याला आज सो गाईज आता आलोय आम्ही मामाकडे. आणि त्रिशाला 2 सायकल आणलेल्या बाबांनी. दाखवतो तुम्हाला. हे बघा दोघांना 2-2 सायकल आणल्यात. त्रिशाला प्रिशाला. बरंच मोठा आहे. पाय होते का तुझा. बघा मस्त चालवते त्रिशा. हात चालव. दादा सायकल चालवते. आता झालं. कवड्या खाली आहे. आता मी बसलोय मामाची मॅच बघत. तुम्हाला दाखवते टीव्हीवर लाईव्ह चालू आहे. हे बघा मालोडीची पूर्ण टीम दिसते इकडे. आता बॉलिंग चालू आहे मामाची. मामा बॉलिंग करते का. आता मामा बॉलिंग करायला लागलाय. मामाच्या हातात बॉल आहे. ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा खेळायची आहे आणि स्पर्धा आता यावर्षी सन्माननीय सुरेश. आता आम्ही चाललो. आता दुपारचे वाजलेत 3:40 झाल्यात. आता आम्ही चाललोय ध्रुवाकडे. ध्रुवाचा बड्डे आहे आज. मावशीकडे चाललोय. चला आता पोचलो मावशीकडे. इकडे बघा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे ध्रुवा. थँक्यू. इकडे भाकऱ्या उजा लावल्यात स्पेशल ध्रुवाच्या बर्थडे साठी पार्टी मावशीतर्फे. बघा गाईस बाबाला न्यू बाईक आणलेली. सो ही बाईक ध्रुवाला दिली आता बाबांनी. मला बाबा नवीन घेऊन देणार आहे डायरेक्ट बुलेट. गाईस आम्ही इकडे किल्ला बनवलेला तुम्हाला दाखवतो. हे बघा या जागेवर आम्ही बनवलेला किल्ला पन्हाळगड दिवाळीच्या टायमाला. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. कोंबडा पकडत लावले श्रवण दादानी आणि धुवा दादानी. बघा सोडलेला आहे. सत्कार करूया.
अजून काय सुट्टा आम्ही आता चाललोय स्टॉपवर कालवरच्या. अजून मी बाईकवर कोंबडं घेऊन टाकून आणतो. बघा मावशीने जोरदार सोय करायला लागले. चिकन मटन सगळं. आता थोड्या वेळात बाबा पण येणार आहे. बाबा अगोदर सोडून गेला आम्हाला, आता परत येणार आहे जय साना घेऊन. जय अजून तिकडेच आहेत अजून मामाकडे. थोड्या वेळात ते लोक पण येतील. अजून काही पाहुणे येणार आहेत. सो बघूया आता. इकडे बघा जय आलाय आता. जय प्रिशा बाबा पण आल्यात. प्रीत आलाय. आल्या आल्या कामाला लावले जयला. स्वतः बर्थडे बॉय कौशी काम करते माहिती आहे का. तेव्हा गाईस आम्ही मस्त फुग्यांची टेबल सजून घेतलाय थोडाफार. आणि बाबांनी इकडे गिफ्ट आणून ठेवलाय धुवासाठी. तो नंतर अनबॉक्स होणारच आहे. आणि सध्या इकडे मॅच चालू आहे मामाची. दुपारपासून चालू आहे. आता दुसरी मॅच चालू आहे. ही बघूया जिंकतात का. बाकीचे 2 हरले. आता ही दुसरी मॅच आहे. तिसरी मॅच बघूया आता ही जिंकतायत का. चला आता मामा जिंकलेले आहेत शेवटी ही मॅच. बघा इथेच मामाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटणार आहे. आता सत्कार होईल थोड्या वेळात. कल्पेश माहिती आणि विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मानवतेचा पुरस्कार वितरित करायचा आहे. दिग्गज चांगले आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण मानवतेचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करणार आहोत. दिग्गज चांगली आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते मानवतेचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. इथेच जबरदस्त त्याने बॅटिंग केली. प्रथम फलंदाजी करत असताना सामना जिंकला आणि त्या मागचे निवडले नितेश त्याला मानवतेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. सर्वप्रथम आपण मेडल प्रदान करायचं. मामी खुश झाले. मॅन ऑफ द मॅच तर विनंती करतो आपल्या व्यासपीठावरती जाऊन मिळवण्याचं. इथेच थांबायचं आहे. खरं तर एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सामना होता. कारण एक गाव एक ओपन आपण सामने खेळवतोय. खरं तर नागले संघ एक चांगला संघ होता आणि त्या संघाला तुम्ही पराभूत केलाय. तुझी बॅटिंग चांगली राहिली. सुरुवात खूप छान केली. या मैदानावरती तू भरपूर खेळलास. खरं तर कशा पद्धतीनं मैदानावरती खेळताना तुझा अनुभव राहिला आणि संघासाठी तू खूप चांगली कामगिरी केलीस. खूप छान अनुभव आहे आणि मी इथेच प्रॅक्टिस वाचतो. मात्र यांचं हे शो तुला कसं वाटतं. खरं तर तुझी की आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि या स्पर्धेमध्ये तू खेळलास. एकंदरीत कसं वाटतं. छान आयोजन आहे आणि आमची टुर्नामेंट आहे समजायचं. पुढच्या मॅचसाठी कोणती तयारी असेल तुमच्या संघासाठी. काय बदल असतील. कारण मालोडी संघ म्हटलं तर मोठा संघ आहे. तुमच्या संघामध्ये वेगवेगळे खेळाडू आम्ही सातत्यानं पाहतोय. परंतु पुढच्या मॅचमध्ये काय बदल पाहायला मिळतील आणि इथे कोणती जबाबदारी पुन्हा स्वीकारणार. काही बदल नाही तेच असणार. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता इथे चौधरी आणि तो ठरला त्या मात्र विरोध. पुन्हा एकदा आपण जाऊया सामोरच्या पक्षामध्ये. मामाची बॅटिंग. सगळीकडे तयार आहेत. अजून फक्त मामा यायचा मोठा मामा. मित्र पण यायचे आहेत. चला आता थोड्या वेळात केक कापून घेतो ध्रुवाकडून. आणि ध्रुवाकडून मस्त पार्टी आहे आज. पाहुणे पण आले तुम्हाला दाखवतो. थोड्यात मामा येतील. मग मामा आल्यावर केक काप. नमस्कार, मी गायक पुष्पक माली. आपल्या सर्वांचाच लाडका कालवार गावचा सुपुत्र ध्रुव याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्याचं येणारं आयुष्य असत भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावो हीच एकविराई चरणी प्रार्थना. मिलो दंड आयुष्य आमच्या ध्रुव बाळाला. मिलो दंड आयुष्य आमच्या ध्रुव दादाला. हेच मागण माझं एकविराईला. हेच मागण माझं एकविराईला. काय नाही की वाईबी
सो गाइस आता बर्थडे पार्टी पण झालेली आहे आणि पाहुणी पण आता जेवून गेलेत. आता लास्टचं काम बाकी आहे ते म्हणजे धुवाला जे काही गिफ्ट भेटल्यात बर्थडे पार्टीमध्ये ते अनबॉक्स करूया. बघूया काय काय गिफ्ट भेटल्यात. चला बघूया. हे बघा 4 गिफ्ट भेटल्यात धुवाला. याच्यात तर मला वाटते कपडेच असतील. याच्यात काय गिफ्ट आहे ते नंतर आपल्याला समजेलच. बघूया आता धुवा अनबॉक्स करत आहे. बघूया. याचे टी शर्ट आहे. हे कोणी हार्दिकने दिलेला. हार्दिक तर्फे, श्लोक तर्फे, अजून आई तर्फे, मोठे मामा तर्फे आणि हा बाबा तर्फे आहे गिफ्ट. झुंबर आहे झुंबर. बाबा 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 झुंबर खोलला. काचीच आहे हे सगळं काचीच आहे. आमच्या इकडे पण असंच आहे. गिफ्ट बघायला आलेत. हे बघा बाबांनी डायरेक्ट वायरशी कनेक्ट करून दाखवायसाठी मावशीला ऑन केलंय. चुंबर करा बंद. चालू काय मग कसा वाटला गिफ्ट? मस्त एकदम. सो चला गाइस आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला बाय.